हॅलो गाईज, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे रचिता. आज मी बनवणार आहे कोबीची भाजी. तर कोबीच्या भाजीसाठी घेतलेलं आहे कोबी घेतलेले, बटाटे, त्याचबरोबर चण्याची डाळ आणि वाटाणे घेतलेत, हिरवे वाटाणे, आणि बाकी सर्व कांदा, लसूण, आलं, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ आणि धने पावडर, त्याचबरोबर राई, जिरा आणि हिंग पावडर. तर हे सर्व सामग्री घेतलेली आहे. तर आता मी बनवायला सुरुवात करते. आणि एक टमाटरसुद्धा एक बारीक कापून घेतलेलं आहे. आता इथे भाजीसाठी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये राई, जिरा घालायचे. आता हे राई घालते आणि जिरं, आणि आता त्यामध्ये घालायचे कढीपत्ता आणि त्यामध्ये घालायचे आता थोडंसं हिंग पावडर. हे हिंग पावडर आहे ते घालायचे. आणि लसूण 3-4 पाकळी घेतली होती मी, आणि थोडंसं आलं. तर छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर कांदा आणि मिरची अगोदर तेलामध्ये घालायची असेल तर घालू शकता, जेव्हा आपण कढीपत्ता घालतो तेव्हा. आता हे कांदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, परतून घ्यायचं व्यवस्थित. आता कांद्याबरोबर डाळ आणि वाटाण्याचे दाणे घालायचे. कांद्याबरोबर डाळ आणि वाटाण्याचे दाणे सुद्धा शिजतील. आता यामध्ये थोडंसं मीठ घालते. व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. आता दुसरी वस्तू घेतले, ओलं खोबरं. हे ओलं खोबरं असं किसून घेतलेलं आहे. आता हे ओलं खोबरं सुद्धा घ्यायचं आहे. तसं छानपैकी कांदा सुद्धा तेलामध्ये परतून घेतलेले आहे. आता त्यामध्ये हळदी, आणि थोडंसं धने पावडर, आणि मीठ. हे सर्व आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता त्यामध्ये कोबी आणि बटाटा घालायचे. पहिलं बटाटा घालते. बटाटा घातल्यानंतर कोबी घालायचे. तर याचं छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं. आता भाजी 15-20 मिनटं शिजवायला ठेवायचे. जास्त शिजवायची नाही, कोबीला कमी शिजवायचं आहे. तर आता स्लो गॅसवरती 15-20 मिनटं शिजवायला ठेवते. असं झाकण लावून घ्यायचं. तर तुम्हाला आता मी 15-20 मिनटामध्ये भेटते. आता ही भाजी थोडीशी शिजायला आले, त्यामध्ये आता टमाटर घालायचं.
आता झाकण लावून थोडा वेळ शिजवाय ठेवते भाजी. आता 10-15 मिनटं झालेले आहेत. बघूया भाजी कशी झालेली आहे. तशी छानपैकी शिजलेली भाजी. तर हे सर्व घालून जसं चण्याची डाळ, वाटाणे, थोडंसं खोबरा, तर हे सर्व घालून भाजी छान बनते आणि टेस्टी बनते. जे न खाणारी असतात ते सुद्धा खातात कोबीची भाजी. तशी बनवून घेतलेली आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालूया. आणि त्यानंतर खोबरं. तसं व्यवस्थित परतून घ्यायचं. तशी छानपैकी झालेली आहे कोबीची भाजी. चण्याची डाळ घालून छानपैकी बनलेली आहे. आता तुम्हाला काढून दाखवते कशी बनलेली आहे कोबीची भाजी. आता ही भाजी काढून दाखवते कशी झालेली आहे. एकदम छान आणि टेस्टी झालेली आहे. दिसायला सुद्धा सुंदर आहे. तशी बनवायची घरी कोबीची भाजी. तरी अशी बनलेली आहे कोबीची भाजी. आता त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची. तर गाईस, तुम्हालाही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.